आई, ही वर्दी तुझ्या कष्टाची कमाई आहे ग, माझ्या नशिबाची नाही. तू आज असतीस ना, या वर्दीतल्या बालाला तू मायेनं कुरवाळला असतास. तुझ्या कष्टाचं चीज झालं ग आई, तू पाहिलेलं स्वप्न खरं झालं. तुम्ही दोघं झिजच राहिलात. सार आयुष्य म्हणून मी आज या खुर्चीवर बसलोय, फक्त तुमच्या आशीर्वादाने. आई, ही वर्दी तुझ्या त्यागाचं सोनं आहे. तू भोकेल्या लेकरासाठी केलेला कष्टाचा घाव मी कसा विसरू. मला आजही आठवतात त्या शिव्या भाकरीचे फुटके आणि तू बापू सोबत घेतलेला तो अर्धा घास.
ते अंजली झालं का? चल झाले, आले आले. चला लवकर, पोर वाट बघत असतील. अगं तूच उशीर केला, कधीचा आवाज द्यायला आलो मी तुला. चला. धर या तांब्या, तुम्हावर वय मी बाजार घेऊन येतो. पोरी पाणी आण. काय करायले पोरांनो? काय करतो बाला? अभ्यास करतो. हे घे चहा. आई मग खेळायला जाऊ. जा आणि लवकर ये. चल खेळायला जाऊ. अंजनी, हे अंजनी. का हो, तुम्ही खूप उशीर केला यायला. हो झाला, जरा उशीरच झाला. बस. पोरानं भाकरी खाल्ल्या का? पोर खाऊन निजले. आज पोरानं पोटाला पोटभर खाल्लं, पण उद्या त्यांच्या पोटाची खळगी भरायची कशी? काहून असं बोलताय? राव साहेबाच्या शेतातलं काम संपलंय, आता उद्या माझ्या हाताला काम नाही. अरे देवा, मग उद्या काय व्हायचं? पाहू जे होईन ते. भाकर तो खाल्ली का? तुमच्यासाठीच थांबले. ठीक आहे, चतकोर चतकोर खाऊ, उद्याचं उद्या पाहू. राम राम पाटील, शेताने काही काम मिळेल का? धिंगाणा नका काढू, कशाला मस्ती करताय? गीता, आले.
कुंडलिका संगीता कुठे आहे? आतमध्ये आहे. नाही मी नाही देणार, मी नाही देणार. बाला जा ना, खाऊन घे ना. नको आई, मी अभ्यास करतो. आले का हो? लागलं का काही काम? लागलं का हो काही काम? नाही, आज पोरं उपाशी पोटी निजली वाटते. पोरानं काही खाल्लं का? तू खाल्ली का? अंजनी, ऋतू बदलतात पण नशीब नाही बदलत.
ए अंजनी काय माय? अगं माझ्या इथं नाही का लग्न होतं बाई, म्हणजे उरले आले भाकरी तुझ्या मुला बाळाला घेऊन आले मी, त्यांना चार आणि आजूक आसन घरी तर घेऊन येते मी. आई एवढ्या मोठ्या भाकरी कोणी दिल्या? बाला सरपंच. आई आज आपण पोटभर भाकरी खाऊ. हो रे बाळा, आज आपण सगळे पोटभर खातो. आई आई हे आई, काय रे बाळा? आज पेपर चांगला गेला माझा. खूप शिकून मोठा हो. आई किती पुढे आले की तुझ्या हाताला? आम्हाला आजच्या फोडाची चिंता नाही रे, तुला साहेब बनवण्यासाठी आम्ही कमी नाही पडलो पाहिजे. आई तू आणि बाबा माझ्या शिकण्यासाठी एवढा त्रास घेताय, आता हे तुझं स्वप्न आई, ते मी पूर्ण करणार. लय शिकणार. आई 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 काय रे बाला? आई मी पण येतो आज तुझ्या संग शेताला. आणि तुझी शाळा रे? आज शनिवार आहे, अर्धा दिवस. उद्या रविवारची सुट्टी. तुम्हाला कसं काय उशीर झाला? बालाचे गुरुजी भेटले होते. बाला प्रथम क्रमांकानं पास झाला आपला. आपला बाला लय हुशार आहे, शिकून मोठा साहेब होईल. गुरुजी पण तेच म्हणले,
ले अभ्यासात बाळा हुशार आहे, पुढं त्याला नवोदय शाळेत शिकावं लागल. मग आता कसं? गुरुजी म्हणले तुम्ही काही चिंता करू नका, मी करून घेतो म्हणे. बरं झालं बया, आता माझा बाला चांगला शिकेन. सोन्या, ए सोन्या, काय मावशे? बालाचं पत्र आलं, एवढं वाचून दाखव. पत्र वाचून दाखवायचं का? घे इकडं. प्रिय आई, साष्टांग नमस्कार. आई बाबा कसे आहात? बरे आहात ना? बाई आणि दादा कसे आहेत? मी पण बरा आहे. आणि मला सांगताना तुम्हाला आनंद होतो की मी 10वी पास झालोय. आता माझी शिक्षणाची पुढची तयारी चालू आहे. तुम्ही दोघे स्वतःची काळजी घ्या. मी लवकरच तुमच्या भेटीला येईन. का रे, सुट्ट्या लागल्या तुला घरी नाही जायचं? नाही सर, मला इथेच काही काम करायचं आहे. तुझं असं म्हणणं आहे की आपल्या बिल्डिंगचं काम चालू आहे, तुला घरी नाही जायचं सुट्टीमध्ये, इथेच काम करायचं का? हो सर, अशाने माझ्या घरच्यांना आणि माझ्या शिक्षणाला आर्थिक मदत होईल. ठीक आहे, ठेकेदाराशी बोलतो आणि तुझा राहण्या खाण्याचा प्रश्न सोडवतो.
चला भाकरी खाऊन घेऊ. मी काय म्हणतोय, बाजूला मारुतीचं मंदिर आहे, तिकडे लग्न आहे, तर तिकडे जाऊया ना पंक्तीला. सोन्या, हे घे पत्र. आलं का पत्र? मावशी, याच्यात लिहिलंय की बाला 2-3 दिवसात येतोय. माझा बाला यायला लागला, माझा बाला यायला लागला. बाळाचं काही पत्र गित्र काही आलं का? कधी येणार काय? येणार होतं ते आलं नाही. आलं की त्याच्या लग्नाचा बार उडवून टाकू आता. त्याचं फिरणं लय झालं आता. किती दिवस फिरणार इकडं तिकडं. पण ते नोकरी लागल्याशिवाय करणार नाही असं म्हणणं आहे त्याचं. सरकारी नोकरी लागल तर लागल, पण पहिले त्याचं लग्न उरकून टाकू. पोरी आपल्या संसाराला लागलेत आता. त्याचं फिरणं किती दिवस चालन असं. बापू, अरे बापू, काय आलं? काय ना बाई, आलं आई. काय चाललंय? काय बापू, काय म्हणता बापू? ती खराब झालास रे बाला. आलं तर आता बापू तसं काही. आई
बाला लय मोठे पैसे आणले तू काय हो? वा 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 बाला लय कमाई करून आलास. बाई, मी चहा आणते. आला तसा 2-4 महिने इथंच राहा. बापू नाही, मी ना मुंबईला जायचं ठरवलंय. तिकडे कामधंदे चांगले बापू, तर चाललाय विचार मुंबईला जाऊन कामधंदे करायचा. मारित राहील मग चक्र अशा. मग मी निघतो 2-4 दिवसांनी. लगेच निघावं लागेल पण मला. काय नाही, जे काय करायचं इथं कर आमच्या जवळ. मी तर काय करणार, जे हाताला येईन काम ते कर. अरे तर हाताला पण काही नाही ना बापू, मी सांगितलं ते. अहो बापू इथं काहीच नाही, निदान तिकडे तरी चांगले काम धंदे आहेत. शिकलं सवरलेलो आहे, तिकडे होईल, चांगलं होईल आपलं. हो ते सगळं बरोबर आहे, पण आता काही सांगू नको मला. अरे असं कसं नाही बापू, तुला इथंच काय जे करायचं ते कर बापू. तुम्ही अहो जाऊ द्या ना मला मुंबईला. हे घे बाला चहा. काय चाललं बापले कांचं? आई मी काय म्हणते, बापूला समजा मला मुंबईला जाऊ दे म्हणून. बापू ऐकायलाच तयार नाहीत. कशाला जातोस मग? राहा ना इथं. इथं काय करणार आहे ना, काम ना धंदा. तू बापूला समजा, बापू बोलले तर बापू समजून घेतील बापू. मी काय बोलू बापलेकाच्या मधात? हाय बोल बोल ना, तेवढं बोल बघ ना. बोल, बापूला बोलले तर समजते. बरं बाबा, बघते बोलून.
भाऊ इथं विश्वनाथ कुठे राहतो? इथं का? बरं बरं हो. विश्वनाथ, ए विश्वनाथ. किती शोधण्याचा प्रयत्न केला, निदान जिथं होतास तिथला पत्ता तर द्यायचा. अरे भाऊ माझा मलाच पत्ता नव्हता की मी कुठं कामाचा पत्ता लावू आणि माझा कुठं पत्ता देऊ तुला. आणि तुझा पत्ता तिथं कोणाला पत्ताच नाहीये. 2.5 तास लागले मला तुझा पत्ता शोधायला भाऊ. अरे, एवढ्या जवळ आपलं घर. जाऊ दे. फ्रेश आलं कुठे? तू काय कर, फ्रेश हो, मी चहा वगैरे बनवतो. हा? चालते हो. चाल ठेव. दोनच जास्त नको ठेवा. हा हो. अरे बोल ना. घरांना तर कुलपात दिसायला लागल्यात. अरे ते घर मालक राहते तिथे, गावाला गेलेलं आहे ते. हे घर या रूम मध्ये येते कॉलेजचा पोरग आहे, त्याला सुट्ट्या लागल्या, गेला घरी तो. बरोबर, चांगली मजा आहे तुझी. हो मजा ते आपलं काय. ये चहा. पाणी दे ना. पाणी आणू का? हो. फोटोग्राफीचं कसं काय चाललंय तुझं? फोटोग्राफी आपली बेस्ट चालू आहे. चांगलंय. काय बघायचं काम नाही. काका वारले, खूप वाईट झालं यार. कोणते काका? तुला माहित नाही अजून? म्हणजे तू घरी गेलाच नाही अजून? कोणते? अरे तुझे वडील. बापू असं काय बोलला ना तू खरं? तुझे वडील किती शोधायचा प्रयत्न केला रे तुला. मला माहित नव्हतं रे, तुला माहित नाही म्हणून अजून खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला बघ. तुझा पत्ता नाही भेटला आम्हाला काही. नाही रे. तुझं पण काहीच नाही रे. खूप शोधलं रे तुला. तुला माहित नाही अजून? बघ धीर धर थोडं. मला वाटलं तुला माहित असेल सगळं. किती झाले? 1.5-2 महिने झाले ना अजून घरी नाही गेलास तू. धीर धर थोडं. मला वाटलं तुला माहित असेल सगळं. आला का वाला? तुझी वाले वाट पाहत होते. नको जाऊस ना बाला, आम्ही आहे ना सगळं. नको जाऊस ना बाला, आम्ही आहे ना सगळं. नको जाऊस ना बाला, आम्ही आहे ना सगळे. बापू, ज्याच्या खांद्यावर बसून मी देव शोधत होतो त्या मनाला काय माहिती होतं की ज्याच्या खांद्यावर बसतो तोच देव. पण आता जेव्हा कळलंय त्या देवासाठी काही करावं लागेल ना बापू. येतो बापू.
बापू बापू तुमच्यासाठी शाल आणि सदर आणला होता बापू मी. पण किती आभाग आहे बापू मी. तुम्ही जिवंत असताना मी देऊ शकलो नाही तुम्हाला बापू. बापू मला आठवत आहे मी मुंबईला जात असता तुम्ही मला म्हटले होते की नको जाऊस ना रे बाळा, आम्ही आहोत नाही तर सगळे. पण मला काय माहित होतं बापू की माझ्या बापूचे अंतिम दर्शन सुद्धा होणार नाही पाहिजे. माझ्या बापूला अग्नीचा दाग सुद्धा देता येणार नाही बापू. बापू मी याच्यातून कधी उठू शकणार नाही बापू, कधीच नाही. माझ्या काळजाला आयुष्यभरचा दोष आला बापू, आयुष्यभरचा दोष. मला माफ कर बापू, माफ कर बापू मला बापू. त्यात तुझी काय चूक बाळा. नाही सावर स्वतःला, सावर स्वतःला. बापू 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 मला बापू कुठे गेलते तुम्ही बापू. बापू मला सोडून कुठे गेलते बापू. बापू मला सोडून नका जाऊ बापू, मला सोडून नका जाऊ बापू. बापू 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 बापू. बाला हे बाला आलास का? तू जाऊ नकोस आणि मी आधी तुझ्या पाठीशी. बापू किती दिवस बसणार बाळा असा, काहीतरी कामाधंद्याचं बघ. बघतोय काहीतरी बघतो. आई आई येतो आई. ये बालाई. आई आई अरे बाळा आलास तू. आलो आलो. तू बरीस का? हो बरी आहे. किती खराब झालास तू. काय करणार आई, तुझ्या हातात जेवणच भेटत नव्हतं मला. आज आलो तर पोटभर जेवण चार मला. भाऊ कुठे गेले सगळे? अंजनी, ए अंजनी, हे बघ बरं काय पत्र आलं. काय मावशे? हे पत्र आलं बाबा, बघ बरं काय आहे याच्यावरती. आई ए आई आई ए आई आई. मी पोलीस भरतीची तयारी केली आई. आता जसं लेटर आले लय नादर झालं. तर मला ट्रेनिंगला जावं लागेल आई. लगेच निघावं लागेल आई. पण थांब आले. हे काय? त्या बाळाचं स्वप्न पूर्ण कर.
आई ए आई 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 आशीर्वाद दे आई. आई कसं वाटतं मी कसा वाटतो आई तुझा बाला. माझा बालासाहेब झाला. नको नको रडू. बघा ना बालासाहेब झाला. बापू तुमचं स्वप्न पूर्ण झालं बापू. तुमचा बाळासाहेब झाला. पण हे बघा तुम्ही नाही येत बापू. आज जर तुम्ही असते तर मला मिठी मारली असती बापू. तुम्ही असते तर मला मिठी मारली असती बापू. काय म्हणतो बाळा? ठीक आहे यार. कशी आईची तब्येत? तब्येत तर ठीक आहे आता. दवा गोळ्या व्यवस्थित चालू आहे? हो. कसं करणार आता? मी काय बोलतो तू माझा मित्र आहे आणि एक डॉक्टर पण आहेस. हो. तर तू एक काम कर. आता माझं ना 1.5-2 महिन्याची ट्रेनिंग राहिली. अच्छा. 1.5-2 महिने जशी ट्रेनिंग संपल तसं मी आईला इथून घेऊन जाईल. चालेल तोपर्यंत जरा आईवरती लक्ष देऊन वेळेवरती जरा चेकअपला जात राहा आईसाठी. चालेल. आणि जर काय असलं तर मला सांग प्लीज. तुला फोन करतो काय असलं तर नंतर ये. चालेल. हो. आईची तब्येतीवर थोडी काळजी घे. मी येतोच लवकर. चालेल चालेल. ठीक आहे. हो. ओके. आई जसं माझं ट्रेनिंग पिरियड संपल ना तसं मी तुला घ्यायला येईल. आणि तसं मी माझ्या डॉक्टर मित्राला सांगतो ठेवलं बरं का. ते वारंवार तुला येऊन चेक करतील. तू फक्त तुझी काळजी घे. तू पण तुझी काळजी घे बाबा. घेतो. तू पण तुझी काळजी घे बाबा. येतो आई. डॉक्टर हॅलो. बाळा आईची तब्येत खूप सिरियस आहे. काय लवकर निघ. आई 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 उठ नाही बघ ना मी आलोय. आई
काय होत आहे तुला? आता हो आई, आलो मी. काही नाही होणार आई तुला, काही नाही. डॉक्टर, तिला मोठा डॉक्टर घेऊन जाऊया का? काही उपयोग नाही, वेळ खूप कमी आहे. मग काय करता येईल? तिला अजून खाली घेऊन आई, हे आई, आई उठ ना ग आई, उठ ना, काहीतरी बोल माझ्याशी, माझी गप्प नको राहू. आई, हे आई, उठ ना. आता आपल्या शिळ्या भाकरीचे कुटके करून खाण्याची वेळ निघून गेली ना ग आई. आता आपले चांगले दिवस आले. उठ आई, बोल नाही माझी काहीतरी. तुला मला सोड जायची एवढी काही का झाली आई? बोल माझ्याशी. आई, 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 आई. आई, 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 उठना, बोलना नाही अशी बोल. उठना, उठना. दृष्ट काळाने असा केला घात, दृष्ट काळाने असा केला घात. तोडला धागा आमचा, तोडला धागा आमचा. श्वास अखेरचा, श्वास अखेरचा, श्वास अखेरचा, श्वास अखेरचा. त्यांनी आमच्यासाठी कष्ट केले, अर्ध्या भाकरीवरती दिवस काढले. आई तू पण सोडून गेली तुकडा काळजाचा, आई तू पण सोडून गेली तुकडा काळजाचा. श्वास अखेरचा, 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 श्वास अखेरचा. बाला,
ए बाला, माझ्या लेकरा, मी गेले बाळा, पण तुझ्या आयुष्याचा खरा प्रवास सुरू होतो आता. मोठा साहेब हो, आकाशी झेप घे, पण जमिनीची नाळ कधी तोडू नको. आईच्या गोदडीची ऊब कधी विसरू नको. पाय जमिनीवर ठेव. तुझी ओळख तुझ्या पदानं नको, तर तुझ्या माणुसकीनं व्हावी. आठव, या हाताने मी किती वेळा तुला उपाशी पोटानं भरवलं. या भाकरीसाठी मी रात्रंदिवस श्रम केले. गरिबी काय असते हे जाण बाळा. जेव्हा तू एखाद्याला मदत करशील तेव्हा माझं नाव घेऊन कर, मला आनंद होईल. पैसा कमव, पण पैशासोबत मन जिंक. मोठा हो, मोठेपणातही नम्र राहा. आणि लक्षात ठेव, तुझ्या यशाच्या प्रत्येक पायरीवर माझ्या आशीर्वादाचं पाऊल तुझ्या बरोबर असेल. ये बाला, बस. कसाच बराच का? सॉरी यार बाला, समजायला नाही तुला ह्या सिच्युएशन मध्ये कसे बोलू. बस एवढंच बोलेल, सावर स्वतःला. मला एकच बोलायचं आता, मला माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करायचंय. त्यासाठी तू आता एक काम कर. हा बोल ना, काय करू तुझ्यासाठी? फॉर्म भर. कुठला फॉर्म भरायचा? PSI चा. आता आईचं स्वप्न पूर्णच करायचं आहे मला. मला विश्वास आहे तू नक्कीच करून दाखवशील. श्वास अखेरचा हा श्वास अखेरचा श्वास अखेरचा हा श्वास अखेरचा
आशीर्वादाने अधिकारी झालो, तुमच्या कष्टाने साहेब झालो. आठवण तुमची रोजाच छळते, आठवण तुमची रोजाच छळते, आवाज तुमच्या चिल्या पिल्यांचा. श्वास अखेरचा हा श्वास अखेरचा, श्वास अखेरचा हा श्वास अखेरचा, श्वास अखेरचा हा श्वास अखेरचा, श्वास अखेरचा हा श्वास अखेरचा. आई, तुझी इच्छा होती ना मी पोलीस अधिकारी झालेलं बघायची. बघ कसा दिसतोय मी. कशी नशिबानं हत्या केली ग आई. देव एवढा निष्ठुर कसा झाला. त्यानं सगळं काही देऊन सगळं काही हिसकावून घेतलं. आज सुखाचे दिवस आले आई, आणि जे घडून गेले मी त्याला बदलू शकत नाही, पण जे घडणार आहे त्याला थोडंसं बदलू शकतो. आई, आज ज्या मावशीला मदत केली ना ते म्हणजे तुझ्याच हातचं दान आहे. सगळं काही हिसकावून घेतलं. बाईसाहेब आहे का? ती तर नाही घरात, ती उद्या येईल. काय काम करणार मग सकाळी सकाळी? बरी आधी आधी घरात या अगोदर. ये मावशी, बस माहिती बस. काय मावशी, काय काम काढलं सकाळी सकाळी? सांग ना मावशी, काय झालं? तू मला सांगू शकतेस. काही अडचण आहे का? काय करू साहेब, एक रातपासून उपाशी, काय धान्य पुरवा. आपल्याकडे काही काम धंदे नाही, म्हातारा माणूस काय करणार. बर, अशी अडचण आहे का? थांब 2 मिनिट थांब. मावशी, एवढे घेऊन जा, राशन घरी पाठवून देतो. मी असं काही करणार आहे आई, ज्याने तुझं नाव जिवंत राहणार आहे. हॅलो, हा बोल. अहो, कधी येत आहे? तुम्हाला माहिती आहे ना उद्याचा दिवस लय महत्वाचा आहे. माहित आहे मला, निघतो मी लगेच.
हाँ कैसा है? बस बढ़िया। कुछ नहीं सोचा था तेरे से बाबू, हाँ एक छोटा सा काम लिया मैंने हाथ में। आई के नाम से एक फाउंडेशन रचना करना है। कोई फाउंडेशन का नाम भी सोचा है जो आप सोशल बनाना चाहते हैं, तो इस पे लिख कर भी मुझे दे दीजिए। हाँ हाँ बिल्कुल।
किती वेळ आहे अजून? 5 मिनिटं आले का तुम्ही? मी आलेलो ऑफिसला. चला पोहोचा लवकर. हो हो सर, आलोच मी. हॅलो. सर मी नामदेव बोलतोय. हा नामदेव बोला. मी माझ्या पोरांची मिसिंग कंप्लेंट दिली होती. हो केली होती ना. तर माझा मुलगा मिळाला. अरे वा वा. कधी मिळाला? कुठे मिळाला? त्याच्या मामाकडे गेला होता. परीक्षेत मार्क कमी पडले होते म्हणून रागाच्या भरात निघून गेला होता. पण तो मिळाला आता. अच्छा अच्छा. एवढं सांगायचं होतं. ओके ठीक आहे, काळजी घ्या मग. हा ठीक आहे ठीक आहे. केशव बघ बरं, मी PSI परीक्षा पास झालोय का? माझी हिंमत होत नाही यार रिझल्ट बघायची. बालाजी हौसाजी किरवले. केशव काय झालं रे? बाला, पहिल्या प्रयत्नात PSI होण्यासाठी 5 मार्क्स कमी पडले. दुसऱ्यांदा 3 मार्क कमी पडले आणि हा तिसरा प्रयत्न. मला चांगले आठवते, एकेकाळी तो 1500 मीटर आणि 800 मीटर रनिंग ऑल इंडिया सेकंड मारला होतास. तू राष्ट्रीय खेळाडू आहेस. पण यावेळेस तुला 800 मीटर रनिंगला 2 मिनिट 30 सेकंद समथिंग मायक्रो सेकंदांनी रिझल्ट हुकला यार. मित्रा, काळजी करू नकोस. मायक्रो सेकंदांनी हुकलास तरी काही हरकत नाही. नशिबात असेल तर नक्कीच मिळेल. तू फक्त मनामध्ये वाईट विचार आणू नकोस. अपयश तात्पुरतं असतं बाला, पण तुझी जिद्द ही कायमची आहे. केशव मित्रा, मी हारलो नाही रे अजून. मला नशिबानं पुन्हा एक संधी दिली माझं स्वप्न साकार करण्याची. तुझा हा मित्र पुढच्या प्रयत्नात नक्कीच PSI होणार. आई मला नेहमी म्हणायची, संकट आली की मागं वळायचं नाही, अपयश पचवायचं आणि त्याच ताकदीनं त्याच जोमानं पुन्हा उभं राहायचं. नशिबात नसलं तरी खेचून आणायचं. अपयश म्हणजे शेवट नाही तर नव्या विजयाची सुरुवात आहे. मी अधिकारी तेव्हा जवळ होतो जेव्हा माझ्या आईनं माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हटलं होतं, मोठा अधिकारी हो पोरा. चल मित्रा, पुन्हा भेटूयात, तर त्यावेळेस एक PSI अधिकारी म्हणून. तुला गुरु मानलं बाला,
तुझा संघर्ष, तुझी जिद्द येणाऱ्या पिढीला शिकवेल की अपयश म्हणजे शेवट नाही, तर नव्या विजयाची सुरुवात आहे. सॅल्यूट करतो बाला. अपयश माणसाला हरवत नाही. माणूस हारतो तेव्हाच जेव्हा तो स्वतःवरचा विश्वास गमावतो. जोपर्यंत विश्वास जिवंत असतो तोपर्यंत प्रत्येक पडझड ही नव्या भरारीची तयारी असते. बालाजीसारखं व्यक्तिमत्व सिद्ध करून दाखवतं की संघर्ष आणि सातत्य हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. आजकालच्या मुलांना एवढीशी गोष्ट कळत नाही. मोठं यश मिळवण्यासाठी अपयश पचवावंच लागतं. अरे आले तुम्ही? हो सर. कुठपर्यंत झाली तयारी? सगळी तयारी झालेली सर. तुमचीच निघायचं मग? ओके चला. नमस्कार नमस्कार नमस्कार. आले सगळे? हो सर. कसे आहात आपण? काय मॅडम, मागच्या मीटिंगला नव्हता तुम्ही? थोडी अडचण होती ना, त्याच्यामुळे येणं नाही झालं. मॅडम, आपल्या उद्दिष्ट पूर्तीसाठी कामाचा वेग इतका जोरात असावा की अडचणी केव्हा आल्या आणि केव्हा गेल्या समजलं पण नाही पाहिजे. आता ठीक आहे ना सर्व? हो सर, आता सगळं काही ठीक आहे. अडचणी काहीही असल्या तर मला सांगा, अडचणी दूर होतील. आता ठीक आहे सगळं? हो. बरं, अंजनी आई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेअंतर्गत आपण मागील 5 वर्षात भरीव कामगिरी केलेली आहे. मॅडम, आतापर्यंत केलेल्या कामगिरीची रूपरेषा काय आहे? सर, आपल्या फाउंडेशनने आरोग्य, शिक्षण आणि रोजगार या तिन्ही क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केली आहे. अध्यक्ष आले नाही अजून? सर निघाले त्या, काही क्षणात पोहोचतील. प्रशिक्षण केंद्राचं काम व्यवस्थित सुरू आहे ना? हो सर. सध्या 100 विद्यार्थी आहेत. पुढच्या महिन्यात त्यांची परीक्षा होणार आहे. आणि पण या वर्षी थोडा खर्च जास्त झाला. फांदीवर बसणाऱ्या पक्षाला फांदी तुटण्याची भीती नसते, कारण त्याचा विश्वास फांदीवर नसून स्वतःच्या पंखावर असतो. असू द्या, खर्च झाला तरी चालेल, आपलं उद्दिष्ट मोठं आहे. यावर्षी व्यसनमुक्ती जनजागृतीचं नियोजन कुठपर्यंत आलंय? सर, त्या संदर्भातलं नियोजन अध्यक्षांना माहित आहे. हो, पण अध्यक्ष मॅडम आहेत कुठे? दारू, गांजा, बीडी, सिगरेट त्याचा राजा गर्द. लत लागता झाले कित्येक संसार बरबाद. नमस्कार 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 सगळ्यांना नमस्कार. बोला अध्यक्ष, व्यसनमुक्ती जनजागृती शिबिराची तयारी कुठपर्यंत आहे? सर, टीम वर्क मध्ये काम चालू आहे आपलं आणि एकदम व्यवस्थित चालू आहे सगळं. व्यसनमुक्तीसाठी फक्त भाषण पुरेसं नाही आहे. व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांसाठी काहीतरी प्रयत्न करायला हवे. सर, मला काय वाटतं, लोकांना व्यसनापासून दूर करण्यासाठी आपण ना ऍड ऍक्शन ड्रॉपचा वापर करू. याचे रिझल्टही चांगले आहे. पण त्याहून महत्वाचं म्हणजे त्यांच्या मनावर उपचार होणं गरजेचं आहे.
यावेळेस आपण शिबिर उपक्रम नाही तर आंदोलनच करणार आहोत. होय, आंदोलन हवंय, विचारांचं, बदलाचं आणि नव्या पिढीला घडवण्याचं. सर, आपण आलात की आमच्या विचारांना नवं बळ मिळते, कारण आपण समाज हितासाठी नवनवीन उपक्रमाचा दान देऊन जाता. खरंच आपण या फाउंडेशनचा श्वास आहात. आई मला नेहमी सांगायची, बाळा, आयुष्यातील दारिद्र्य संपवायचं असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. खरंच सर, शिक्षणासाठी देणगी देऊन तुम्ही जे पाऊल उचललंय ना ते खूपच प्रशंसनीय आहे. सुखाच्या सावलीतील स्वप्न पूर्ण करायचे असतील तर अपयश पचवण्याची ताकद ठेवावी लागेल. कारण आयुष्य म्हणजे फक्त जिंकणं नाही तर प्रत्येक पडझडीनंतर पुन्हा उभं राहणं आहे. शिक्षण हे असं शस्त्र आहे ज्याने जगातील कोणतीही लढाई जिंकता येते, गरिबीशी, अंधश्रद्धेशी आणि आपल्या स्वतःच्या भीतीशीही. आई म्हणायची, तू जर शिकलास तर तुला जग ऐकेल. म्हणून आज मी जे काही करतोय ते तिच्या त्या वाक्याचं देणं फेडण्यासाठी आहे. आईच्या घामाच्या थेंबानं घर उभं राहतं, पण शिक्षणाच्या अक्षरानं आयुष्य उभं राहतं. माझी आई आयुष्यभर कष्ट करत राहिली. मी फक्त एकच ठरवलं होतं, तिच्या प्रत्येक घामाचा थेंब व्यर्थ जाणार नाही. शिक्षण हे फक्त पदवी नाही, ती बदलाची ताकद आहे. व्यसन, अंधश्रद्धा आणि अज्ञान या सगळ्यांना हरवायचं असेल तर शस्त्र हवं शिक्षणाचं. श्वास अखेरचा आईचा मला सांगून गेला, बाळा, जगलास तर समाजासाठी जग. खरंच सर, आईचा अखेरचा श्वास खूप काही बोलून गेला. श्वास अखेरचा हीच तर सुरुवात आहे. सर, या युद्धामध्ये आम्ही तुमच्या सोबत कायमस्वरूपी आहोत. पण पुढे काय? हो सर, अजून पुढे काय करायचं? सर, तुमच्या हसण्यामागचं रहस्य समजलं नाही, थोडंसं स्पष्ट केलं तर बरं राहील. अभ्यास करूनही न समजणारा विषय म्हणजे मी, बालाजी किरवले. माझ्याविषयी अजून अभ्यास करावा लागेल तुम्हा सर्वांना.